महाशिवरात्री निमित्त डोगरीपाडा येथे आनंददादा असेल या आणि या गावकरीचे पूर्ण टीम आज या मोगी माताची आरती 7:30 वाजता झाली आणि या मोगी माता यात्रा करू जे एवढे जोराने चालू आहे। आज 3-4 दिवस आहे। माझी सर्व यात्रा करूंना एक विनंती राहील। पहिली तर माझी विनंती आहे का आपण देवमोगरा माताकडे जाताना या मोगीचं दर्शन करण्यासाठी आपण जातो आहे। रात होऊन गेली तरी आपण रस्त्याने चालताना एक साईड धरून चालायला पाहिजे। जिथे मुक्काम राहायचे आहे तर प्रत्येक ठिकाणी तोडुदा जवळ आहे इकडे नलगोवा फाटाजवळ सुद्धा जेवणाची व्यवस्था आहे। तिथून आल्यानंतर कडवा फाटाला आहे, मोपाडा फाटाला आहे, आज इथे डोगरीपाडा इथे आहे आणि वेगवेगळी ठिकाणे जेवणाची व्यवस्था मुक्कामची व्यवस्था आहे। म्हणून जेवढे भाविक आहे ते MP मधून येणारे असेल, नंदुरबार जिल्ह्यामधून जेवढे यात्रामध्ये जाणारे या मोगी माताचं दर्शन करणाऱ्यांना माझे हात जोडून विनंती राहील का आपण चालताना एक साईड धरून जावे आणि आपला चालताना कोणती हानी नाही यायला पाहिजे आणि म्हणून वैयक्तिक एक साईड धरून नाचत कुदत या मोगी माताकडे आपल्याला दर्शन करण्यासाठी जायचे आहे। म्हणून सर्व नंदुरबार जिल्ह्याचे असेल किंवा MPचे जेवढे यात्रा करू या मोगी माताकडे जाता ते यात्रा करू सुखरूप जावे, सुखरूप यावे हेच मी या मोगी माता चरणे वंदन करतो आणि आपण जाताना हसत जावे आणि हसत यावे एवढंच बोलतो। कारण आपण माताकडे जाताना एक श्रद्धा घेऊन जातो, पाय जातो, 3-4 दिवस आपण चालतो आणि एक साईड धरून जावे आणि टेम आला तर मुक्काम राहायला पाहिजे। कारण आपण रात्री बेरात्री गाड्या चालत्या, आपला जीवाला काय हानी नाही व्हायला पाहिजे। म्हणून या मोगीकडे आपण जातो। प्रत्येक भाविकाला माझी हात जोडून विनंती राहील आपण सुखरूप जावे आणि सुखरूप यावे, या मोगीचं दर्शन करावे एवढंच बोलतो। आज जो आजचा दिवस आहे ते शिवरात्री म्हणजे शंकर भगवानच्या आज मोठी पूजा असते आणि आजपासून उद्या जेव्हा या मोगी माताकडे गेल्यानंतर उद्या आज बाव पडतील टोकणा पिपरीला, तिथून उद्या गेल्यानंतर बोहण रात्री 12 वाजता बोहण पुंतील। काय लोकांना ते माहिती नाही की बोहण कशी असते काय असते। पण जेव्हा टोकणा पिपरीहून ते पाती घेऊन जातील, उद्या 2 वाजता ते जातील आणि पाती घ्यायला देवमोगराकडून जे टेस्टी मंडळ आहे ते घ्यायला येतात आणि घेऊन झाल्यानंतर रात्री 12 वाजता खेरी म्हणजे माताची जे पूजा सुरुवात होती रात्री 12 वाजता बोहण पुंजता आणि बोहण पुंजल्यानंतर त्याला म्हणतो मोठा बा आणि बा पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी 17 तारखेला ह्याला ते राजा लोक आंघोळ करण्यासाठी घेऊन जातील आणि ते झाल्यानंतर 18 तारखेला पोरजा आपल्याला या मोगी माताला ते गोडमध्ये आंघोळ करण्यासाठी जाता। काय लोकांना हे माहिती नाही, यात्रामध्ये जाता म्हणून जाता पण बोहण काय आहे काही लोकांना माहिती नाही। कितीही वर्ष जात असेल पण तो दिवसा जातो, दर्शन करून येतो आणि काय पूजा असते ते बघत नाही। म्हणून जे बी यात्रा करी उद्या संध्याकाळी रात्री 12 वाजे खास करून ह्याचे जे विधी असते ते मंदिरमधून ते पाती असते आणि त्याला एक दिवो पेटवून जे एक धाम आहे तिथे ओटला बनवलं आहे तिथे घेऊन जाऊन त्याचे बोहण पुंजता। म्हणून यात्राकरी कोणीही दर्शनाला जातो तर पुरेपूर माहिती तरी पाहिजे, नाही तर आपण जातो माताकडे दर्शन करून घेतो काय गोडमध्ये बी जात नाही। गोडचं विशेष एक आहे का ज्या टेमाला पाणी नाही होतं त्यावेळेसुद्धा ह्याला आंघोळ करण्यासाठी तिथे घेऊन जात होता। तो झिरपा आज बी किती अकाल पडला तरी तिथे पाणी अटलं नाही आणि म्हणून महत्त्व त्याला आहे का तिथे जेव्हा या मोगी माताला आपण आंघोळ करण्यासाठी जातो तिथे हजारो लोक त्या दरबारमध्ये जातात आणि ते पुंजारा असतो तिथे हलका ठोकतो आणि तो हलका ठोकल्यानंतर त्याला खैर माहिना का कोणता या पाऊस पडताना किती दिवस पाऊस पडतील, कोणत्या भागात पाऊस पडतील, कोणत्या भागामध्ये चांगली पीक येईल हे सुद्धा तिथे जागावर आहे। जो पुंजारा असतो ह्याचा तो तिथे माग काढून देतो, तिथे
आपल्याला सांगतं का या वर्षामध्ये किती दिवस आपल्याला पाऊस पडणार आहे ते सुद्धा तिथे सांगितलं जातो. आणि या मोगी माता म्हणजे या भारतामध्ये मी तुम्हाला सांगतो, पूर्ण विश्वामध्ये अन्नाची पूजा, कोणीची पूजा अगर होत असेल तर ते फक्त आदिवासी कुलदेवता या मोगी माताकडेच असते. आणि त्या प्रत्येक व्यक्ती हिगारी बांधून का जातो तर त्याच्यामध्ये आपण या मोगीकडे जातो आणि तिथे जे आपल्याला एक पुंजारा विधी करून देतो आणि ते विधी करून आपला शेतामध्ये आपण पाकवते. ते धन आपण पुढच्या वर्षी या मोगीकडे जातो आणि पूजा करून येतो. कारण शेतकरी हा जे पूजा घेऊन जातो, दान ते घेऊन येतो आणि आपला शेतामध्ये टाकून चांगली पीक येते आणि कायम तो शेतकरी सुखी राहायला पाहिजे. म्हणून तिथला आपण जेव्हा जातो हिगारी घेऊन जातो, पण त्याच्याबरोबर लसूण असेल, कांदा असेल, भेंडी असेल, जे आपला शेतामध्ये पाकणारी वस्तू ते घेऊन जातो. आणि त्याच्याबरोबर पारंपरिक रूढीप्रमाणे या मोगी माता मंदिरमध्ये जातो तेव्हा आदिवासी एक मऊची दारूसुद्धा घेऊन जातो. जो नाही पितो ते सरबत तरी घेऊन जातो. पण ते विधिविधान आणि पहिले जे आपले पूर्वजक जात होते ते गायचं शेण त्या या मोगी माताला टिला देत होतं. पण आता प्रथा बदलली, चिडी आली, शेंदूर आलं. पण या वर्षी आम्ही मंदिरमध्ये मीटिंग झाली, त्याच्यात एक विषय ठेवला आहे. कोणीही जात असेल तर प्रत्येक दुसरा समाज दुसरी ठिकाणी काय ठिकाणी माताला लुगडं घेऊन जातो. पण आपली देवता आहे आदिवासी आहे. तिथे मागच्या वर्षीपासून आम्ही सुद्धा टेस्टीला आणि सगळे दुकानवाल्यांना विनंती केली का भले कमी किमती का नाही, पण एक लुगडं माताला चढवायला पाहिजे. आणि म्हणून पहिले माताला चिडीने टाकत होते, पण आता माताच्या जे पोशाख जे टाकतात ते सुद्धा लुगडाचे आहे. आणि म्हणून पुढच्या वर्षी जे बी यात्रेकरी जाणार आहे, यात्रेकरीला माहिती नाही असेल तर तो लुगडं एक खोंड जरी असेल पण ते लुगडं जर घेऊन गेलं तर एक पारंपरिक आदिवासी या मोगी माता कुलदेवता आहे त्याच्याच आपण साडीने घेऊन जाता, चुनरीने घेऊन जाता, लुगडं घेऊन जायला पाहिजे आदिवासी पारंपरिक. कारण आपण सत्तरसंगी माताकडे जातो तर तिथे सुद्धा आपण लुगडं चढवतो. तर तेच प्रथा पुढे जाऊन करायला पाहिजे. चिडली आणि सिंदूर हे आज आपण करतो आहे, पण मागे आपले पूर्वजक बैलगाडामध्ये जात होते तेव्हा शेणच्या टिला देत होते. तर त्याच पद्धतीचे आपण विचार करतो की आपण विसरून गेलो, म्हणून आपले पूर्वज जे ठेवून गेले आहेत तेच भावनाने आपण दर्शन करण्यासाठी जायला पाहिजे. आणि पुन्हा एक वेळा विनंती करतो, जाताना एक साईड धरून आपण जावे. हजारो लाखो आपले आदिवासी समाज माताकडे जाता, एक साईड पकडून जायला पाहिजे. गाडीवाला येतात. रात्री जांभली ठिकाणी एक ॲक्सिडेंट झाला, पण त्याच्याने काही नुकसान नाही झाले. तर अशी दुर्दैव घटना नाही व्हायला पाहिजे, त्याच्यासुद्धा लक्ष देऊन आपण जावे आणि सुखरूप माताचे दर्शन करून यावे. एवढंच बोलतो. आणि जय माताजी. जय यहाँ मोगी माता तुले